हॅलो 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 अँड नमस्ते एव्हरीवन. 10 पेपर झालेलेच आहेत. त्याचबरोबर पालकांबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा आता हाच एक क्वेश्चन असेल की 11वी जाताना सायन्स घ्यावं की आर्ट्स घ्यावं. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये भरपूर क्वेश्चन्स असतात. प्रथमतः म्हणजे मला गव्हर्नमेंट जॉबची एक्झाम तयारी करायची आहे, कोणाला इंजिनिअरिंगची तयारी करायची असते, तर कोणाला मेडिकल करायचं असते. परंतु तुम्हाला हेच माहिती नसतं की त्यासाठी आपल्याला सायन्स घ्यायचं असतं की आर्ट्स घ्यायचं असतं. आणि सर्वात मोठं कन्फ्युजन असतं, ज्यांना गव्हर्नमेंट जॉब करायचं असतं त्यांना असं वाटतं. त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की आर्ट्स घेतलं म्हणजे माझं एमपीएससी युपीएससी क्लिअर. बिलकुल नाही. सर्वात चुकीच्या माइंडमध्ये तुम्ही आहात. तर चला आज जाणून घेऊया आपण या इन्फॉर्मेशन. 10वी तर झाली आहे आणि आता पुढे काय? सायन्स घेऊ की आर्ट्स घेऊ, त्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच सगळे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया सायन्स स्ट्रीम बद्दल. 10वी मध्ये असताना आपल्याला दोन सब्जेक्ट असतात, एक मॅथमॅटिक्स आणि दुसरा सायन्स. 11वी मध्ये गेल्या असता सायन्स या सब्जेक्टचे 3 पार्ट्स होतात. सर्वप्रथम फिजिक्स, दुसरं केमिस्ट्री आणि तिसरं बायोलॉजी. आणि त्यामुळेच 11वी मध्ये सायन्सचे 2 पार्ट्स बनतात. सर्वप्रथम पीसीएम आणि दुसरा म्हणजे पीसीबी. हो हो, जनरल सायन्स म्हणजे पीसीएमबी बद्दल आपण थोड्या वेळ डिस्कस करणार आहोतच. तर सर्वप्रथम आपण पीसीएम बद्दल जाणून घेऊया की पीसीएम म्हणजे काय. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. त्याचप्रमाणे पीसीबी म्हणजे काय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. म्हणजे आयदर तुम्हाला मॅथमॅटिक्स घ्यायचं आहे किंवा तुम्हाला बायोलॉजी घ्यायचं आहे. पण हो, ज्याप्रमाणे आपण तिसरं बोललो होतो, पी सी एम बी, याला आपण जनरल सायन्स असे सुद्धा म्हणतो. आता काही विद्यार्थी असतात ते फार कन्फ्युज असतात की मी इंजिनिअरिंग कडे जावं की मी मेडिकल कडे जावं, मी काय करावं. त्यांना काहीच कन्फ्युज, फार कन्फ्युज असतात ते, त्यांना काहीच कळत नाही. तर ते विद्यार्थी काय करतात ना, पीसीएमबी घेतात. आणि यस, तुम्ही सुद्धा पीसीएमबी घेऊ शकता. परंतु माझं स्वतः असं वाटतं की 11वी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 12वी मध्ये काय करायचं आहे, त्याच्या पुढचं ग्रॅज्युएशन कशामध्ये करायचं आहे, हे तुम्ही आधी ठरवून घ्या. जेणेकरून आपल्या लाईफचं एक गोल असतं ना, ते जेवढं लवकर तुम्ही ठरवाल तेवढं तुम्हाला इझिली ते मिळेल. आता इझिली मिळेल याचा अर्थ काय असतो बघा. ज्यावेळेस तुम्ही पीसीएमबी घेत आहात त्यावेळेस तुम्हाला मॅथमॅटिक्स पण करायचं आहे, बायो पण करायचं आहे, बरोबर. पण तुम्ही जर आधीच ठरवलेलं आहे की मला पीसीएम करायचं आहे, तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला मॅथमॅटिक्स करायचं आहे, बायोलॉजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही इंजिनिअरिंगच्या वेळी जाणार आहात. ज्यांना मेडिकल मध्ये जायचं आहे त्यांचं आधीच फिक्स असतं की मला मॅथमॅटिक्स घ्यायचा नाही, मला फक्त आणि फक्त बायो फोकस करायचा आहे. त्यामुळे माझं हे रेकमेंडेशन आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट, कुठलीही स्ट्रीम चूज करा, पण त्याआधी तुम्ही थोडंफार फिक्स करा की तुम्हाला एक्झॅक्टली जायचं कुठे आहे. आय होप तुम्हाला हा पॉइंट कळला असेल. तर आपण जाणून घेऊया पीसीएम केल्यानंतर आपल्याला कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळेल. बघायला गेलं तर सर्वात महत्वाचं असतं इंजिनिअरिंग. येस, पीसीएम घेतलं की इंजिनिअरिंगला तुम्हाला ऍडमिशन मिळेल. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग मध्ये तुमचे सगळेच ऑप्शन आले, कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, आयटी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, इंटरनेशनल, टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, हे सगळे ब्रांच त्यामध्ये कव्हर होतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला बीएससी करायची आहे, बीएससी जर तुम्हाला कम्प्युटर सायन्स, आयटी, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये जर करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पीसीएम ग्रुप असणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला आर्किटेक्चर करता येईल, मर्चंट नेव्ही. हो, मर्चंट नेव्ही म्हटलं की सर्वांना पैसा दिसतो, कारण त्याच्यामध्ये मोठा पैसा असतो. येस, मर्चंट नेव्ही मध्ये तुम्हाला जायचं असेल तर पीसीएम हा सर्वात इम्पॉर्टंट ग्रुप याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे डिफेन्स. आता डिफेन्स म्हटलं की त्याचे काही टाईप्स असतात, परंतु आपण स्पेसिफिक बोलत आहोत एनडीए बद्दल, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ही भारतातली एकमेव अशी अकॅडमी आहे डिफेन्सची, इथनं पास आउट झालं की आपल्याला डायरेक्ट लेफ्टनंट हा रँक मिळतो, म्हणजे क्लास 1 ऑफिसर आपल्याला पोस्ट मिळते. युपीएससी जी बॉडी आहे ती एनडीएची एक्झाम कंडक्ट करत असते. जसं आपल्या 12th ची बोर्ड झाली
आणि आपण एनडीए दिली आणि एनडीए एक्झामिनेशन मध्ये आपण जर पास झालो तर हे नक्की समजा की तुम्ही लगेच क्लास 1 ऑफिसर झालाय. 12वी मध्ये असताना एनडीए दिली आणि त्याचप्रमाणे क्लास 1 ऑफिसर, पैसा तर बहुत है बॉस. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर रिसर्च करायची असेल मॅथमॅटिक्स याच्यामध्ये, त्याचप्रमाणे जसं ISI इन्स्टिट्यूट झालं कोलकाता वगैरे, इथे आपल्याला जर जायचं असेल, इथे आपल्याला रिसर्च करायची असेल, बीएससी एमएससी पीएचडी करायची असेल तर त्यासाठी महत्वाचं असतं टीसीएम ग्रुप. तर आपण हे तर काही सांगितलेले आहेच, परंतु टीसीएम घेतल्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाच्या काही एक्झाम द्यायचे असतात किंवा आपण देऊ शकतो. ते म्हणजे सर्वप्रथम झाली जेडब्ल्यू मेन्स. येस, जेडब्ल्यू मेन्स बद्दल तुम्ही नाव भरपूर ऐकलेलं आहे, ज्यातून आपल्याला NIT असे जे टॉप स्कॉलर्स आहेत आपल्या भारतामधले ते आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे दुसरी एक्झाम झाली जेडब्ल्यू ऍडव्हान्स. ज्यांना IIT मध्ये जायचं आहे, जे मुलं जेडब्ल्यू मेन्स मध्ये पास झालेले आहे, जेडब्ल्यू मेन्स हा पार्ट 1 असतो किंवा एक्झाम 1 असते, याच्यामध्ये पास झालं तर आपल्याला एक्झाम द्यायची असते जेईई ऍडव्हान्स. आणि येस, याच्यामधून गेलं की जे सर्वांचं ड्रीम असतं IIT, हे आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेस पाहिजे असते तर त्यासाठी एक्झाम असते MSc CET. ही एक्झाम दिली की महाराष्ट्रातील जे टॉप कॉलेजेस आहेत COEP, VIT, PICT, PCCOE, कमिन्स कॉलेज, हे सगळे टॉप कॉलेज आपल्याला या एक्झामच्या माध्यमातून मिळतात. आपण आता जाणून घेऊया की PCB घेतल्यामुळे आपल्याला खूप कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज ओपन होईल. सर्वप्रथम डॉक्टर. येस, त्यामध्ये आपलं MBBS पण आलं, BDS पण आलं, BAMS पण आलं, BHMS पण आलं. त्याचप्रमाणे आपलं BUMS असतं, फिजिओथेरपिस्ट असतं. हे जर तुम्हाला डिग्री घ्यायची असेल, तुमचं ड्रीम आहे मला मेडिकल फील्ड मध्ये जायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला PCB घ्यावं लागणार आहे. येस, PCB म्हणा, येस तुम्ही PCB म्हणा किंवा PCMB म्हणा, ही गोष्ट या दोन गोष्टीतून एक गोष्ट घेऊन तुम्ही डॉक्टर याच्याकडे मी जाऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला फार्मसी करायची आहे, बायोटेक्नॉलॉजी करायची आहे, मायक्रोबायोलॉजी करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला बायोलॉजी हा सर्वात महत्वाचा याच्यामध्ये सब्जेक्ट पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एक एक्झामिनेशन द्यावी लागेल, त्याची नीट. आणि महाराष्ट्रात जर तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल तर ते तुम्हाला MSc CETच्या बेसिसवर मिळणार. डॉक्टरच्या याच्यावर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला नीट एक्झाम द्यावी लागेल. त्याचप्रमाणे तुम्हाला फार्मसी करायची आहे, नर्सिंग BSc नर्सिंग करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला MSc CET एक्झामिनेशन द्यावी लागणार आहे. आणि सर्वात मोठा एक आपल्याच्याकडे गैरसमज आहे की आर्ट्स घेतलं म्हणजे MPSC UPSC यासारखे एक्झामिनेशन आपण लगेच मध्ये क्रॅक करू शकतो, पण हे अगदी चुकीचं आहे. सर्वप्रथम आपण समजायला पाहिजे की सायन्स घेतल्यावर सुद्धा या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याकडे, बरोबर. जसं तुम्ही सायन्स घेतलेलं आहे, सायन्स घेतल्यानंतर तुम्ही UPSC करू शकता, तुम्ही MPSC करू शकता, तुम्ही लॉ सुद्धा करू शकता, MBA करू शकता, सर्व महत्वाचं म्हणजे. आणि तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन सारखी BSc ऍडमिनिस्ट्रेशन यासारखी कोर्सेस सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामुळे फक्त आर्ट्स घ्यायचं आणि स्वप्न बघायचं असं करू नये. तुमची डिग्री ही स्ट्रॉंग असली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आर्ट्स जर आपण 12वी मध्ये घेतले तर त्यानंतर आपण ग्रॅज्युएशन कुठल्या फील्डमध्ये करू शकतो. तर सर्वप्रथम बघायला गेलं तर आपण सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करू शकतो, आपण BA करू शकतो, आपण MA करू शकतो आणि आपण सिव्हिल सर्व्हिसेसची सोबत एक्झाम सुद्धा देऊ शकतो. त्याचप्रमाणे दुसरं बघायला गेलं तर आपल्याकडे लॉचा खूप चांगला एक पर्याय असतो. त्याचप्रमाणे आपण मास मीडिया अँड जर्नलिझम सुद्धा आपण करू शकतो. सायकोलॉजी सारखे जे सब्जेक्ट्स असतात त्यामध्ये आपण BA करू शकतो. आणि सोशल सायन्स जे असतं, जे MSW जे कोर्सेस असतात ते सुद्धा आपण आर्ट्स घेतल्यानंतर आपण करू शकतो. आणि हो, महत्वाचं म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की सर मला MPSC UPSC, येस ते तर तुम्ही सायन्स घ्या किंवा आर्ट्स घ्या, दोन्हीही केल्यानंतर तुम्ही ते 100% करू शकता. जी माहिती मी तुम्हाला आतापर्यंत सांगितली आहे त्यावरून एकच कन्क्लुजन आपण चांगल्या प्रकारे काढू शकतो आणि हे नक्की तुम्हाला सुद्धा पटेल की आपण जर सायन्स घेतलं तर आपल्याकडे खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत, बरोबर. आपण प्रत्येक फील्डकडे आपण जाऊ शकतो. परंतु आपण जर आर्ट्स घेतलं तर आपल्याकडे फार लिमिटेड गोष्टी अवेलेबल असतात. आणि मुलांनो, मला एकच गोष्ट तुम्हाला विचारायची आहे आणि तुम्हाला सांगायची आहे, एकदा जर तुम्ही आर्ट्स घेतलं तर तुम्ही सायन्स कडे जाऊ शकत नाही. त्यामुळे 12वी आपण आर्ट्स म्हणून दिली आणि जर तुमची इच्छा आहे, किती पण इच्छा आहे, मला इंजिनिअरिंग करायचं आहे, मला मेडिकल करायचं आहे,
तर तुम्ही ते करू शकणार नाही. त्यामुळे माझं एकच रेकमेंडेशन आहे की तुम्ही जरी अभ्यासामध्ये थोडी कमजोर असाल, काही प्रॉब्लेम नाही, घ्या ना जनरल सायन्स. 11वी-12वी मध्ये मेहनत करा, परंतु तुम्ही सायन्स घ्या, जेणेकरून या ज्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या तुमच्याकडनं मिस होणार नाही. उदाहरणार्थ बघायला गेलं की आपण एक एक्झाम देतोय, गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन आपल्याला करायची आहे, त्यामुळे आपल्याला कोणतरी सांगितलेलं आहे की येस की तू आर्ट्स घे आणि 100% होणार. जर लकीली तुम्ही झाला तर खूप चांगली गोष्ट, तर एक्झाम तुम्ही पास झाला तर खूपच छान. पण जर तुम्ही नाही झाला तर मग काय? बीएच्या भरोश्यावर तुम्हाला कुठली चांगली जॉब मिळणार आहे का? नाही. जर तुम्ही सायन्स जनरल असता तर तुमच्याकडे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे. इंजिनिअरिंग तर तुमचं झालेलं आहे आणि तुम्ही प्रिपरेशन मध्ये जरी फेल झाला आहात एमपीएससी किंवा युपीएससीच्या, तर इंजिनिअरिंगच्या भरोश्यावर तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 लाखांची खूप चांगल्या प्रकारची जॉब तुम्हाला मिळू शकते. बरोबर? तर त्यामुळे ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की मोर करिअर ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर डुईंग सायन्स इन द 11th अँड 12th स्टँडर्ड. तर मुलांना तुम्ही काय करणार आहात? सायन्स घेणार आहात की आर्ट्स घेणार आहात? हे नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.